सो हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. सो दीदी गेले आपली क्लासला आणि यावी गेल्या दीदीला हाणाला. तुम्ही बघू शकता माझा डोळा किती सुजलाय. काय झालं काय माहिती, रात्रीच भरपूर दुखत होता. सो आता एवढे भागात सर्व इकडे दुखतो तो. आणि इथे जशांग बेबी पण उठले आणि इथे रॉनी सुद्धा आलेला आहे आपला. बाबू जशांग ऐकर गाईजला हाय हाय. रॉनी हाय कर गाईजला हाय. असं घाल नाही गलत ना गलत. बघ रॉनी कोण आले आपल्या इथं. नॉनी आवाज दे नॉनीला. नॉनी मारील तुला. नॉनी दादा बोलायचा. सो अजून मी पाया पडायला गेले नाही खाली. बाबू बघा ना टायमावरच उठला. सकाळी पण 4 वाजता उठून त्याला वापस मी 6 वाजता झोपवला आणि लगेच आता उठल्यानंतर पुन्हा अख्खा दिवस चिडचिडच करेल तो. मग मना पण कंटाळा देईल. झोप ना जनी. तर दादा वाच कशा नव्हतं तिथंशी. ताईने आमच्या डाळ टाकले भिजत आणि गेल्यात रॉनीला पेय जाणारा. चला आपण नंतरच भेटूया आता. सो हे गाय जिथे आपली दीदी आलेली आहे. ऐकर दीदी आपल्या गायला ना. दीदी साईड नाश्ता आणले. काय आणले? जलेबी आहे ना, अजून वडापाव. 6 वडापाव आणले. 50ची जलेबी. जशांग बेबी आलेला आहे वाटतं आपला. बेटा खालते जा. मम्मी स्वयंपाक करते दाखवते आपल्या गाईला. मम्मी स्वयंपाक नाही तो नाही आला. आला गाईज इथे स्वयंपाक चालू आहे. इकडे एक शेफ. नाही जशांग सांगतो नाही त्या आईने कापत घेतलंय. तुम्ही बघा नको कारण आता मला इथे मी आलू वड्या तळत घेतल्या आहेत आणि दाखवते. आमचे करपोलेल्या क्रिस्पी झालेल्या आहेत त्या. आणि आमची वांजी आले पाय पडायला. जाऊन नाही गेली ना तर आम्ही ते बांधून ठेवू. पार्सल घेऊन जाऊ शकता. जाऊन जायला लागलं आई. आता आमची इथे मामा सावी आमच्या मामी सावी. आई बोला मामी गाईजला आपल्या. या आईला बघता तुम्ही रोज. आमचे मामा आईचे भाऊ. आई कसं वाटलं तुम्हाला मामा आले तर? मस्त वाटलं. सकाळ बसच्या दिसते आईची गाई. मामा येणार. आणि आमची मंडळी आणि मामा सांचे गणपती 21 दिवस आहेत तर आम्ही सर्व जाऊ 21 दिवसाचे गणपतीचे पाया पडायला. आता आमचे गेल्यावर जरा मग आमचे पण थोडे घरी पण गणपती आहेत 10 दिवस. मग आम्ही तिकडे जाऊ नंतर मामाच्या इथे जाऊ. तर चला आपण नंतर भेटूया. गाईज तुम्ही बघू शकता सगळे जेवायला बसणार. ध्रुवी इथे मंडळी बसले आणि आपला जशांग मी चपात्या बुजत होती. सो जशांग उठला तो रडायला लागला. सो आता ताई साई चपात्या बुजत घेतल्यात.
तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता चपात्यांचा प्रोग्राम चालू आहे. आज आम्ही फुडसूटमध्ये आहे कारण की एकच भाजी बनवायची आहे ना, चपात्या थोडशा. जय श्याम. हाय कर गाईला. हाय गाईज कर. हाय बोल. हाय गाईज. इथे बटर पनीर बनवून घेतले. बघू आता टेस्ट करून कसा होतो. चांगला झाला तर सांगू आम्ही, खराब झाला तरी बी सांगू. पहिले तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय बोलायचं आहे का शेफ, मास्टर शेफ? इकडे बघा. तुम्ही कमेंट केली ना, मग बघू आपण. हा का तुम्ही सांगितलं काय कमी झालं काय. हा गाईस, कालचं गुजिया पण भारी होत्या. आता आम्हाला त्या गणपती झाल्या, पावशेर पाठवून देणार आहेत. आम्हाला जर आल्या ना मग आम्ही नक्की सांगू. तर नाही सांगला ना तर समजा बाई चिकूट दिल्या नाही का ताई? तुम्हाला काय बोलायचं आहे का? कसे झाले गुजिया? मस्त होते गुजिया. पाव किलो जर घरी भेटले म्हणजे त्याची टेस्ट वाढेल. हा कसं आमच्या जिभे होतो, कसा स्वाद कायमचा राहील ना. याद ठेवा आता, आवडी लोक बघतील, त्यांना वाटला पाहिजे ना कशी यांची जाऊबाई चांगली गुजिया देते बनवून. काहीच शिवा देईल मला. का देईल? गाईची घरावी पावशेर पाठवायचे का? मग त्यांनी बोलतील आम्हाला नाही दिल्या. नाही त्याची चिंता नका करू. जर गाईज आम्हाला दिल्या ना पावशेर मग समजा का तुमच्या पण घरी पोचल्या. नक्की द्या का? हा सर्व लोक कमेंट करा का कालच्या ब्लॉग मध्ये त्या 1 नंबर गुजिया होत्या, जेणेकरून आमच्या घरी गुजिया येतील. कुठून शिकलेलं ती गुजिया तुम्ही? थोडाफार मोबाईल, थोडाफार हाताची चव. हा मग त्यामुळे तुमच्याच हाताची चव पाहिजे. तुमच्या हाताला स्वाद आहे ना. आमच्या हाताला बी स्वाद आहे पण त्या दुसऱ्या गोष्टी नाही, गुजियांना दुसऱ्या गोष्टी नाही ना. ट्राय नाही ना केला. आता यांना कसं प्रॅक्टिस झाले. हा मग तुम्ही दिल्या म्हणून आम्ही खाल्या, म्हणजे आम्हाला पक्क्या आवडल्या. जेवढे आवडल्या का पोरावी बी सगळी टाकली फिनिश केली. पण एक चमचा हे बुंदी होती खायची ना. मग बुंदी गाईस पहिली वार बनवलेली तर चांगलीच झालती. बुंदीला का आमच्या घरी पण 1 किलो मैसूर मी शिकली नाही ना. आता तुम्ही शेफ आहे, तुमच्या हातात चांगला होतो. मैसूर करणार आहे. कोण? तू बनवीन ना मैसूर. बनवून बघीन चांगला होला तर नक्की दाखवू आम्ही. खराब झाला तर आमच्या देवाला समजून घ्यायला देव यांना येईल नाही काही जास्ती. मैसूर बिसूर थोडा डिफिकल्ट आहे ना मैसूर. हा आणि गाईस यावी आज स्पेशल काहीतरी डिश बनवले आम्ही, नक्कीच दाखवू काय आहे ते. आम्हाला सांगितलं नाही का दोघींना पण. मैसूर बनवलं करायला विसरली. त्याला बर्फच लागतो नाही का? आज आम्ही तर जेवायला पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी ही रेसिपी बनवली. आता कमेंट करून सांगू काय बनले आणि कसा बनले ते. तो गाईज आता प्रसाद आलेला आहे. साडीवर मॅचिंग असा प्रसाद बनवलेला आहे. अशी कशी खबर काय? असं कसं
हा ना ग बाई, आता नाही माणसाचं ना या करायचा. आता लराची गोष्ट झाली त्याच्यात. नाही पहिले वावरत आहे डोळ्यांच्या आशीर्वाद लावणं खराब होता. सांगायचं नाही. आता काही मी पण खाऊ आणि दूध पावडर भारी आहे. काहीच भारी झाले वाटत नाही ते खोबऱ्याचं, फक्त वरून खोबरं टाकलं म्हणून वाटतं. असं वाटतं नाही का. डिश सक्सेसफुल झालेली आहे. फाय फक्त फायच मला वाटते ना. 10 द्यायला पाहिजे होते नाही का? अगं 5 पैकी 5 दिल्यात. आवडा कमी मार्कांचे पेपर होता. खायचं जमाना राहिला का आता? जाम चिंगू जा तुमच्या या बाबा. तेव्हा आणि कसा झाले हाला आले एक घेऊ शकता अजून ते दिसता. आम्ही रोज तिघी जणी वेगवेगळ्या रेसिपी बनवतो. आता उद्या पूजेची वेळ. आता उद्या माझी वारी. बघू आता पूजा किती 6 मार्क बाबा आपण मारली पाहिजे. बाबा काही बोलायचं नाही छोटे म्हणलेला बाबा त्या आलेली बघ सेकंड पीस. गाई जेवढा छान झाले का मी परत एकदा घेतले आणि माझ्या बाबूला पण आवडला. आता तो पण खाणार. खाणार याचा उघडा ना डुकरा माझ्या ब्लॉग मध्ये येतात. सो गाईज आता आम्ही सय्या ही रील्स शूट करत आहे. बघूया कोणाचा चांगला वाटतो आवाज. आणि त्यानुसार आता पहिला नंबर आहे दीदीचा. तो दीदी सय्या जो गाई जिथे आम्ही ताईने पण बघा कसं केलं. फेस कॉम्पिटिशन नाही हो बघा. तू बी कर ना कसा बी एकच ठेवले कसा विसा करशील मरले. तो असते बा दर्शी हसला आऊट. दर्शी आऊट झाला. 1 मिनिट ना ती तरी पण असतं बघ ती. फनी म्हणजे जोकर कॉमेडी दाखव. दर्शन नाचून मागं सरक. आपला मागं सरक ना. नाच बघू. नाच. फनी डान्स कसं करतो तू. गाईज कमेंट करून सांगा हा मुलगा कोण आहे. अजून वेगळी स्टाईल. अजून वेगळी. अजून मला काही दिसत नाही. इथे सर्व आम्ही जमा झालेले आहेत रील शूट करण्यासाठी. जशांक. आता दीदीचा नंबर. आता दीदीचा नंबर. काय नाही आम्ही बेकार ना तू. दीदी लांब सरक ना. मला काय आता काय आता निवड. अजून वेगळा डान्स काय. आता दीदीचा नंबर. नाच आता तू. थांबा ऍक्टिंग कर आता. नाच.
10ला इधर कुछ काम करना है क्या? गाईज आमचे पोरं काय करत घेतले. मैं इधर काम करने आई हूँ, काम देने आई हूँ क्या? तो मैं इधर इंदर उठाने आई हूँ. 10ला आहे म्हणजे भैया विसरत होता. ते 10ला बोलतात. तिकडं बाबांनी उलटलं फिरवलं. दर्शला आमच्या ट्रेन मध्ये पाठवायला लागेल गाणी बोलायला. हा जशांकचा तिकडे इकडे यांचा शिंगावकरांचा प्रोग्राम चालू आहे. खालचे माणसं आहे ना त्यांच्यासाठी. सो गाई इथे दोन्ही भावांनी शिंगावकर ठेवले. दुसरं काय यांच्यात मक्की भरपूर मक्के आहेत. एवढं कोण एवढं कोण म्हणजे तो डायलॉग नको मारू. माणसा जास्ती घालते आणि इथे मुले आहेत आणि इथे शिंगा आणि आमच्या भाऊंनी टेस्टिंग करत घेतला आहे. इथे पण शिंगा आहेत. पाऊस आणि इकडे साहेब इथे आमच्या ताई बसल्यात. आमच्या पोरांचं काय चाललंय गेमिंग. तुमचा मॅटर सॅटर तुम्हीच बघा. जशांचं काय चाललंय बघूया आपण. बाबूंनी कधीपासून इथं संसार म्हणून त्याने पत्ती जमा केल्या. वापस आहे बघ कवरा मुतले इथे. वापस आर्यांची गागर परल इथं. हाय सगळे खेळत आहे पत्ता. राणी दवा टाटा टाटा. मी आता इथं बच्चा पार्टी आहे. बच्चा पार्टी हॅलो कर. हॅलो बोल. दादा रडत आहे. सो हे गाईज आता रात्रीची वाजल्या 1:30. तुम्ही बघितलं असेल आम्ही पत्ता खेळलो होतो. थोडीफार खेळलो मी यावी आणि बाकीची सर्व खेळत आहे. मी बाबूला झोपवायला आले तर तो काही अजून झोपत नाही आणि माझी आंघोळ सुद्धा झाली नाही. सो चला गाईज ब्लॉगचा एंड इथेच करते. जर आजची आमची व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे थोडीफार फनी कॉमेडी आम्ही केली. थोडे खेळ केले. कसे वाटले ते कमेंट करून पण नक्की सांगा. बाय बाय. गुड नाईट.